झुंबर कधी ग केलं. माझे बी असेच होते, आमचं मुकाटे घेऊन गेलं, भांडणं लागते तिथं. पण जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि काय शिस्त आहे बघा ना आपली. पण किती वेळचं बघतो, एकानं बिडी पेटलेली दिसली नाही का, तंबाखू खाल्लेली दिसली नाही. वा वा क्या बात आहे. नाही तर काय सांगतो मी, यमक मध्ये सांगत असतो पा, कार्यक्रमाला गेल्यानंतर लपून चपून एक पेटीत होतं बिडी, असा भरकन झाला जाळ, त्याच्या जळाला मेशीन दाढी. किती थंडी आली आणि किती रात्र झाली तरी आम्ही मनोज दादासाठी इथंच काय हिमालयात सुद्धा जाण्यासाठी तयार आहेत, बरोबर का. जरी वाद्य नसलं तर तुम्हाला माझ्या हातात बासरी दिसते का. अरे दिसते का. हां पोरं तुमच्यासाठी बरं का, दिसते का. हो पण आम्ही अशी कलाकार मराठे, बासरी नसली तरी बासऱ्या वाजवू. बघा आवडलं तर टाळ्या वाजवा. आधीच टाळ्या वाजवून घेतल्या तर. मला माझ्या हातात सितार दिसतं का नाही, पण सितार सुद्धा नसलं जरी तर आमच्या अंगात अशा कला भरलेल्या आहेत. ज्याला सर्दी झाली त्याने वाजून पाहू नका बरं का. तुम्हाला माझ्याकडे सनई दिसते का, सनई. बरं तुम्हाला उगाच आवाज काढून दाखवलो का मी नाही, त्याचा कारण ऐका. ज्यांच्याकडं ज्या ज्या कला असतील त्यांनी आपापल्या कलेनं हा लढा चालू ठेवायचा, म्हणून सगळ्यांना बासऱ्या वाजवायला लागलो. हा लढा चालू ठेवायचा आहे. नाही तर मी आलो असतो पिंपळगावच्या मंडळीला सांगितलं असतं, मंडळींनो मला शेळीचा आवाज येतो, मी काढून दाखवला असता. तुम्ही वाजवल्या असत्या टाळ्या. पुन्हा एक मुद्या घनसावंगीला भेटले असते तुम्ही मला, मी जर दिसलो नाही मग नाव ध्यानात राहिलं तर आरडले असते, अय शेळी अरे चहा घेऊ ना. त्या कलेचा काही फायदा होत नाही, म्हणून आपल्या कलेचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. महिला कोरोना कोरोना जाऊ दे ना, माया बाबड्याचं लगीन होऊ दे ना. होते का नाही तुमचे गाणे. मग आता आरक्षणाचे गाणे तयार केले का, केले का गाणे नाही केले. म्हणून सर्वांना विनंती करतो, ज्याला जसं जमल तसं. मी अनेक कविता केल्या. उठ मराठा उठ मर्दा एकजुटीचा धागा हो, उठ मराठा उठ मर्दा एकजुटीचा धागा हो, मागे पडलं तुझं लेकरू आता तरी तू जागा हो, मागे पडलं तुझं लेकरू आता तरी तू जागा हो. आपल्याला जाग आली पाहिजे दादा. बघा बरं, नुसतं आश्वासन देते सरकार, आश्वासनांचा पाऊस नुसता, न्याय कधी मिळणार रे. आश्वासनांचा पाऊस नुसता, न्याय कधी मिळणार रे. किती पोरं जळाली आपली, आरक्षणासाठी मेली पोरं किती सरण जळणार रे. प्रश्न पडले पाहिजे की नाही आपल्याला. म्हणून सर्वांना विनंती करतो, जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी यायचंय, आपापल्या पद्धतीनं मुंबईला यायचंय, आपापल्या पद्धतीनं हा लढा चालू ठेवायचा आहे. माझ्या माता भगिनींनो हो, तुम्ही सुद्धा मनावर घेणं गरजेचं आहे. कारण एका महिलेला जर कळालं तर 100 माणसाला नाही कळालं तरी घोर नाही. येरी एखादी गोष्ट सकाळी 6ला कळली तर 8 वाजूस तरी एका विचारानं साऱ्या गावात करता का नाही. तुम्ही आता माहेरला फोन करू माग मी तुमचा आवाज ऐकत होतो, काही माहेरला फोन करत होत्या, वहिनी तुमच्याकडे ते बावजाईला बांगड्या भरायचं आलं का व. येरी ज्या गोष्टी कामाच्या नाही त्या जास्त प्रसार करता. केलाय का एखादीनं फोन, वहिनी तुमच्याकडे ते आरक्षणाचं आलं का व, केलाय का नाही, उद्यापासून करा. आणि तरुण बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, ही जी पोराची तगमग चालली ना सारी तगमग, हे यांचं 2 GB डाटा उडायचा राहिलाय. आजचा 2 GB डाटा उडायचा राहिलाय आणि ते 12 पर्यंतच चालतोय रात्रीच्या, म्हणून तगमग आहे तुमची नाही का. आजचा 2 GB डाटा गेला तर घोर नाही, पण तो तुमचा आरक्षणासाठी जाऊ द्या. लाईव्ह करा,
ये रे काय करायलेत आपण इथं आता बसलो तर आपल्याला वाटायले थोडा वेळ चालला, पण माझ्या दादांनो ताईंनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मला सांगा पटतंय का बघा. उद्या सकाळी तुम्ही जर शेतात गेले आणि सकाळी जर कापसाची 2 बोंड खाली पडलेली असली, वानरांना खाल्ली, तर आपल्याला करमत नाही. सराटी अंतरवालीच्या मराठा बांधवानी उभ्या पिकात ढोरं घातली, उभ्या पिकात ट्रॅक्टर घातली दादांनो, त्यांना काहीच वाटलं नसेल का? 2 तास तुम्ही लेट झाले तर तुम्हाला घराची ओढ लागली. प्रत्येकाला वाटतं मी घरी कधी जाईन. झाले ना 7 महिने मनोज दादाने घराचं तोंड पाहिलं नाही, त्यांना काही वाटलं नसेल का? मग लढा हा कुण्या एकाचा नाही माझ्या दादांनो ताईंनो, प्रत्येकाने आपल्या लेकरासाठी लढलं पाहिजे. विचार करा ना जरा, उद्या सकाळी गेल्यानंतर पाखराकडे बघा आणि एकट्याने पाखराकडे बघून थोडा विचार करा. पाखराच्या हातात कॅलेंडर नाही, पाखराच्या हातात घडी नाही, पाखराकडे मोबाईल नाही, तरी सुद्धा पावसाळा जवळ यायच्या आत पिल्यासाठी ते खोपा बांधून ठेवतंय. पाखराला जर पिल्याची काळजी असन दादांनो तर तुम्हाला लेकराची नाही का? नंबराचे एकरवर आले, एकरचे गुंठ्यावर आले, आता उद्याचं पोराचं भविष्य काय आहे? म्हणून सर्वांना विनंती करतो, हो सर्वांना विनंती करतो, जास्तीत जास्त पद्धतीनं हा लढा चालू ठेवा. मनोज दादा सारखा माणूस परत होणार नाही, म्हणून सर्वांना विनंती करतो जास्तीत जास्त आपण सर्वांनी येरी. आपण कुणीकडे टाइम देतो की नाही? कुंभार पिंपळगावला एखाद्याने फोन केला, घरी गेल्या गेल्या परत येतो आपण चहा घेण्यासाठी. म्हणून सर्वांना विनंती, तरुण